संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती, शैक्षणिक घडामोडीबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल। आपण पाहत आलेलो आहोत की अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या अद्यापही रखडलेल्या आहेत। आता त्यांना निवडणूक काळामध्ये ह्या नियुक्त्या मिळतील का की जून नंतर मिळतील, हा प्रश्न आता सर्व नवनियुक्त शिक्षकांना त्या ठिकाणी पडलेला आहे। काही जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या डिटेल्स माझ्यापर्यंत आले। मी याही आधी व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं की शैक्षणिक अर्थाच्या संदर्भामधल्या, तर तेही आपण या ठिकाणी पाहूया। आणि सध्या जालना जिल्हा परिषद असेल, रत्नागिरी जिल्हा परिषद असेल, यांनी त्या ठिकाणी उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवलेलं असताना आयत्या वेळेला पत्र काढून महाराष्ट्रातून आलेल्या हजारो त्या ठिकाणी उमेदवारांची हेळसांड त्यांनी केलेली आहे। मी याआधीसुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिवसोबत बोललो। त्यांचं म्हणणं होतं की आचारसंहितेचा तुमचा निकाल आधी जाहीर झाल्यामुळं तुम्हाला अडचण येणार नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदला नियुक्त्या ह्या आचारसंहितेमध्ये देता येतील असं त्यांचं मत होतं। परंतु आचारसंहिता लागल्यानंतर आपण जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ सर्व जिल्हा परिषदेने त्यांचा जो काही तारखा त्यांनी दिलेल्या होत्या त्या सर्व तारखा त्या ठिकाणी त्यांनी रद्द केल्यात। संभाजीनगरमध्ये सुद्धा असंच झालं होतं, लांबून मुलं आलेले होते। त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती झाली आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा लांबून उमेदवार हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते। बरेच शिक्षक हे त्या ठिकाणी आपल्या बॅगा असतील, त्यानंतर जे गरजेचं सामान होतं, जे 1-2 महिन्यासाठी त्यांना थांबायचं होतं, तर असं सामान घेऊन त्या ठिकाणी महिलासुद्धा गेलेल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेने आयत्या वेळेला पत्र टाकून अशा अनेक शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांची हेळसांड त्या ठिकाणी केलेली आहे। बघ, जर शासनाला आणि जर जिल्हा परिषदेला माहिती होतं तर मग अशा पद्धतीनं शिक्षकांची हेळसांड करण्याचं कारण काय? खरं तर पूर्वनियोजन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं दिसून आलं नाही। काही जिल्हा परिषदेनं काम व्यवस्थित केलं, परंतु अनेक जिल्हा परिषदेने त्यांचे कामं जे आहेत ते व्यवस्थित केलेले नाही आहेत। त्यामुळं अनेक उमेदवार हे नियुक्तीपासून वंचित राहिलेत। आमच्या सातारा जिल्हा परिषदेने रात्री 2 वाजेपर्यंत CO मॅडम स्वतः त्या ठिकाणी होत्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑर्डर देताना सुद्धा त्या रात्री 11 वाजेपर्यंत होत्या। त्यांनी त्या ठिकाणी रात्रीसुद्धा आमचं समुपदेशन रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होतं। म्हणजे असं काम हे त्या ठिकाणी फक्त सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालं, परंतु बाकी जिल्हा परिषदेत जर बघायचं झालं तर अशा पद्धतीनं काम बाकीच्या जिल्हा परिषदेला करता आलं असतं, परंतु चुकीच्या धोरणामुळं अनेक उमेदवार आता त्यांना लेट जॉईनिंग, जून नंतरची जॉईनिंग त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेने आम्ही निवडणूक आयोगाकडनं अभिप्राय मागू अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासन अभियोग्यताधारकांना, शिक्षकांना दिलेलं आहे। तर यासाठी सुद्धा आपण आयुक्त कार्यालयामध्ये असतील किंवा मंत्रालयामध्ये असेल अशा पद्धतीची परवानगी त्या ठिकाणी काढता येते का, तर या संदर्भात माननीय आयुक्त साहेबांशी आपण चर्चा करू, त्यांच्याशी बोलूया। आणि अशी जर परवानगी काढता येत असेल तर माननीय आयुक्तांच्या माध्यमातून ही परवानगी काढावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू। कारण याचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे, त्यानंतर सर्व गोष्टी झालेल्या आहेत, फक्त ऑर्डर द्यायच्या त्या ठिकाणी बाकी राहिलेल्या आहेत। काही ठिकाणी तर ऑर्डर तारखा दिलेल्या आहेत, म्हणजे ऑर्डर तयार आहेत परंतु त्या दिल्या नाहीत असं काही उमेदवारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे, जसं की बुलढाणा जिल्हा परिषदचा। तर यासुद्धा बाबीवरती आपण पाहूया। आता जूनपर्यंत अनेक उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेला, काही जण म्हणत होते की आपण जाऊया, त्यांना चर्चा करू, तर आता विनाकारण धावपळ करण्यामध्ये अर्थ नाही आहे, परंतु आपण संघटनेच्या माध्यमातून काही जिल्हा परिषदेसोबत किंवा कलेक्टर ऑफिसला संपर्क करून, त्यानंतर आयुक्त साहेबांना संपर्क करून अशा नियुक्त्या त्या ठिकाणी देता येतात का, तर या संदर्भामध्ये आपण चर्चा त्यांच्याशी करूया। जेणेकरून जर जूनच्या आत आपल्याला नियुक्त्या मिळाल्या तर बरं होईल। तर यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू। दुसरं म्हणजे
जे समांतर आरक्षणातले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत, कारण जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाहीत तोपर्यंत या उमेदवाराला नियुक्त्या मिळणार नाहीत हेही त्या ठिकाणी स्पष्ट झाले। त्यामुळे समांतर आरक्षणाच्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत, जसं की खेळाडू असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असतील, काही ठिकाणी अस्थिव्यंग असतील किंवा त्यांना मिळालेली आहे काही जिल्ह्यामध्ये, परंतु बऱ्याच जिल्हा परिषदामध्ये त्यांना मिळालेली नाही आहे। तर हे सुद्धा आपल्याला देता येते का किंवा यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा आपण आपल्या माध्यमातून करू। परंतु आतापर्यंत मी व्हेरिफिकेशन अनेक जिल्हा परिषदांचं विचारलं की कशा पद्धतीने झालं आहे। आमच्याही सातारा जिल्हा परिषदचं मी बघितलं, बाकीच्याही जिल्हा परिषदची माहिती घेतली, तर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करत असताना तारखा त्यांनी चेक केलेल्या नाही आहेत। तारखा जे चेक करायच्या ना त्या तारखा त्या ठिकाणी चेक झालेल्या नाही आहेत। त्यामुळं काय झालं आहे की काही जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक अर्हता ही त्यानंतरच्या असतानासुद्धा त्यांना पात्र त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। मला बुलढाणा जिल्हा परिषद बुलढाणा अमरावतीवरून पण काही माहिती आली आहे की 2 उमेदवार त्यांनी डिटेल्स पाठवली की त्यांचं नाव पात्र उमेदवारामध्ये आहे। ॲक्च्युली ते उमेदवार हे फक्त TET पास आणि ते बोगसमध्ये आहेत, CTET पास नाही असं त्याचं म्हणणं आहे त्या ज्यांनी मला माहिती दिली आहे। ॲक्च्युली आता ते आहे का नाही आहे या संदर्भातली माहिती माझ्यापर्यंत नाही आहे, परंतु त्याचं नाव पाठवलं आहे आणि त्याचं म्हणणं आहे की तो CTET पास नाही आहे, तो फक्त TET पास आहे, तरी त्याला पात्र त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी केलेलं आहे। असं काही असेल तर त्या संदर्भातले नावं माझ्याकडे आलेले आहेत, मी संबंधित नावं हे आयुक्त कार्यालयालाही पाठवेल, त्यांनाही या संदर्भातली माहिती त्यांचा जो फॉर्म त्यांच्याकडे असतो तो चेक करायला लावेल। जर काही असं असेल बाकीच्याही ठिकाणी तर तेही माहिती आपल्याला माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, जेणेकरून चुकीचे उमेदवार हे त्या ठिकाणी जॉईन होणार नाहीत। एवढी काळजी आपण घेऊया आणि ती जी माहिती आपण आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचवू, जेणेकरून त्यांच्यावरती त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने कारवाई करतील माहिती पाठवल्यानंतर तेही आपण पाहूया। कारण निश्चितपणे जर चुकीची माहिती टाकली असेल तर आयुक्त कार्यालयातूनही त्यांच्यावरती कारवाई होईल, एवढं या ठिकाणी सांगू शकतो। मित्रांनो, सध्या जूनपर्यंत आपल्याला आता काही करता येणार नाही, परंतु आपण परवानगी घेण्याचा त्या ठिकाणी पाठपुरावा त्या ठिकाणी करूया। अनेक उमेदवारांच्या नियुक्त्या डॉक्युमेंटसाठी सुद्धा काही अडचणी आहेत, म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये आलेल्या काही नावामध्ये वगैरे, तर ज्याच्या नावात वगैरे असं काही आलेलं असेल त्यांनी राजपत्र काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये अडचणी येणार नाहीत। कारण बरेच जणांचे कॉल आले की आमच्या नावामध्ये मिस्टेक आहे वगैरे, तर असं काही असेल तर तो राजपत्र काढून घ्या, तुम्हाला पुढेही त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मी अनेक उमेदवार बघितलेत, मला अनेकांचे कॉल आलेत की सर आम्ही आता पात्र आहोत, आम्हाला जॉईन करायचं नाही आहे, आम्ही खाजगीच्या आम्हाला वरच्या वर्गाला इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी हे येईल का, नावं येतील का, तर ते ऑब्वियसली येणारच वरच्या वर्गाला संस्थेमध्ये। परंतु असे अनेक उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना गरज नव्हती त्या ठिकाणी त्यांचे प्रेफरन्स देण्याची, त्यांनी प्रेफरन्स दिल्यामुळे अनेक उमेदवार त्या ठिकाणी लागले असते, परंतु ते उमेदवार स्वतः काही नोकरीला आहेत, काही उमेदवारांना गरज नसतानासुद्धा त्या उमेदवारांनी प्रेफरन्स दिले, ते जॉईन झाले, परंतु आता ते जाण्यासाठी तयार नाहीत, त्यांनी रिझाईन दिलं, काही लोकांनी व्हेरिफिकेशनला सुद्धा आलेले नाहीत। अशा मूर्खपणामुळे अनेक शेकडो उमेदवार त्या ठिकाणी आता जे लागणारे होते ते मुलं आता त्या ठिकाणी बेरोजगार राहतील आणि ह्या जागा यायला तुम्हाला माहिती आहे 17ची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे की त्याला किती कालावधी लागलेला आहे। त्यामुळं या उमेदवारांमुळे अशा अनेक उमेदवारांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं, जर कोणी असे उमेदवार असतील तर कृपा करून त्यांनी प्रेफरन्स देऊ नका, त्यांनी दिल्यामुळं ह्या अनेक उमेदवारांचं तिथं नुकसान झालेलं आहे। 17ची जी यादी आहे, 17च्या यादी संदर्भामध्ये आता याचिका त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे जूनपर्यंत तरी कुठलीही यादी लागण्याची शक्यता नाही, विथ इंटरव्ह्यू असेल कुठलीही असेल, कुठलीच यादी आता लागणार नाही जूनपर्यंत। बाकी जे जिल्हा परिषद त्यांना निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन याद्या लावता येतात, ऑर्डर देता येतात का ते त्या ठिकाणी आपण बघूया। तेवढंच काय ते पाठपुरावा तो आपल्या माध्यमातून आपण करूया। आणि दुसरी गोष्ट, जे उमेदवार आता TET किंवा CTET पास नाहीत त्यांच्यासाठी CTET 7 जुलैला आहे, 4 तारखेपर्यंत मला वाटतं अजून प्रेफरन्स 2 एप्रिलपर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे। पटकन फॉर्म CTETचे भरून घ्या, जेणेकरून पुढील तिसरी टेट वगैरे झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतील। त्यामुळं
CTETचे फॉर्म ज्यांनी भरले असतील अशा सर्व उमेदवारांनी CTETचे फॉर्म भरून घ्या. TET सध्या आता होणार नाही कारण आचारसंहिता लागल्यामुळं त्याला आता थोडासा उशीर होऊ शकतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.